विठोबाच्या कानात माशे का? 1000 वर्षांपूर्वीचं गूढ रहस्य। नमस्कार मंडळी, आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत जो अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण करतो। विठोबाच्या कानात माशासारखे दागिने का आहेत? कधी तुम्ही पाहिलंय का? पंढरपूरच्या विठोबाच्या मूर्तीच्या कानात मास्याच्या आकाराचे दागिने आहेत। मग हा प्रश्न उभा राहतो, तो मासा नेमका काय दर्शवतो? माशे म्हणजे काय? येथे माशे म्हणजे फिश म्हणजे जलचर। पण एकदाच सांगतो, हे प्रत्यक्ष मासे नाहीत, हे आहेत माशाच्या आकारातील कुंडल, कानातले दागिने। समुद्राशी असलेला संबंध। शास्त्रांनुसार विष्णूच्या 10 अवतारांपैकी पहिला अवतार होता मत्स्यावतार, म्हणजेच मास्याचा अवतार। विठोबा म्हणजे साक्षात श्रीविष्णूचं रूप, त्यामुळे विठोबाच्या कानात मासा असलेली कुंडल म्हणजे मत्स्यावताराचं प्रतीक मानलं जातं। भक्तिमय अर्थ काय? जल म्हणजे जीवन, मासा म्हणजे चेतना आणि प्रवाह। विठोबाचा भक्त हे मानतो की देव कानात मासा घालतोय म्हणजे तो आपल्या भावनांचा, प्रार्थनेचा प्रवाह ऐकतोय। पुराणकथा सांगते की पंढरपूर ही तीर्थभूमी आहे, जिथे पांडुरंग उभा आहे भक्तांपुढे, हातांवर कंबरेला टेकवून, कानात कुंडल घालून। काही विद्वान सांगतात की या कुंडल्यांमागे समुद्रातून आलेल्या व्यापाऱ्यांचा, वारकऱ्यांचा आणि द्रविड संस्कृतीचा परिणाम आहे। काही लोक मानतात की पांडुरंगाचे हे रूप समुद्रकिनारी असलेल्या मत्स्य व्यावसायिकांच्या श्रद्धेचे प्रतीक होते। पौराणिक आणि स्थापत्यशास्त्रीय महत्त्व। विठोबा मूर्तीच्या शैलीमध्ये दक्षिण भारतातील द्रविड मंदिर स्थापत्याचा प्रभाव आहे। त्या काळात माशाच्या आकाराचे दागिने हे सौभाग्य आणि समृद्धीचं प्रतीक मानले जायचे। धार्मिक भावना आणि भक्तांची श्रद्धा। देवा, तू इतका शांत आहेस की तुझ्या कानात मासा घातला तरीही तू हलत नाहीस, तू ऐकत राहतोस। ही भावना भक्तीचा सर्वोच्च टप्पा दर्शवते। शेवटी एक विचार, पंढरपूरच्या विठोबाला आपण हजारो वर्षांपासून पूजतोय, पण त्याच्या मूर्तीतील प्रत्येक तपशील काहीतरी गूढ संदेश सांगत असतो। त्या कानातील मास्यांत सुद्धा एक संदेश आहे। श्रद्धा असली की प्रत्येक दागिनाही बोलतो। जर हा माहितीपूर्ण भक्ती व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। आणि हो, विठोबाच्या कृपेने तुमचं जीवनही समृद्ध होवो हीच प्रार्थना।